नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. तर आत्ता 2 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलोरच्या सभेत व भाग्यनगर म्हणजेच हैदराबाद या सभेमध्ये मोठे सुतोवाच केलेला आहे. आणि आता काही लोकांना ते विधान खटकलंही असेल. पंतप्रधानांना आत्ताच का जाग आली? इतके दिवस झोपले होते का? 5 राज्याच्या निवडणुका झाल्या तोपर्यंत काहीही बोलले नाही. पेट्रोल वाढचं सुतोवाच केलं नाही. डिझेल वाढच्या भाववाढीचं सुतोवाच केलं नाही. आत्ताच का केलं? हे वास्तव खरं आहे. आणि जे राजकीय पक्ष असतात यांचं सगळं गणित हे निवडणुकीवर अवलंबून असतं. भविष्य हे निवडणुकीवर अवलंबून असतं. जर ते जिंकून आले नाही त्यांना कोणीही विचारणार नाही. म्हणून सत्ता ही महत्त्वाची असते. आणि मग ज्या गोष्टी करायच्या असतात त्या इच्छित गोष्टी केल्या जात असतात. तर त्यांनी देशाला उद्देशून, देशाच्या जनतेला उद्देशून सांगितलेलं आहे, आव्हान केलं की 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका. सोनं म्हणलं की भारतीय लोकांचा प्राण आहे, आवडता विषय आहे लोकांचा. प्रत्येक काही कार्यक्रम असो, छोटे मोठे, महिला मंडळी यांना दागिन्याची खूप हौस असते. गरीबातला गरीब असेल तरी त्यांच्या महिलेकडं 10 ग्रॅम 20 ग्रॅम सोनं असतंच. महिलांची जन्माला आल्यानंतर एकच इच्छा असते की काहीतरी सोन्याचे अलंकार बनवून आपल्या गळ्यात कानात घालावे. आणि काही लोक प्रदर्शन करण्यासाठी मोठमोठ्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हाताच्या प्रत्येक बोटामध्ये अंगठ्या हे घालीत असतात. ते प्रदर्शन करत असतात. म्हणून ही सोन्याची हौस आज आपल्याला महाग पडते. कारण सोनं हे आपल्याकडं तयार होत नाही. सोनं हे आपल्याला परदेशातून आयात करावं लागतं. आणि कुठलीही गोष्ट आयात करायची म्हणजे त्याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये चुकवावी लागते. आणि पहिलेच आपल्या आयातीत व निर्यातीमध्ये अंतर आहे. आपली आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. त्याच्यामुळं आपल्या रुपयाचं अवमूल्यन होत आहे. कारण 2014च्या आधी नरेंद्र मोदींनी खूप खिल्ली उडवली होती मनमोहन सिंगाची, की कसं आपण डॉलरची किंमत कमी करू, रुपयाची किंमत वाढवू. परंतु व्यवहारात जोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व कमी होत नाही तोपर्यंत त्याची किंमत कमी होत नाही. तसं डॉलर हा अपरिहार्य भाग आहे सध्या. कारण डॉलरशिवाय जगात कुठलाही व्यवहार चालत नाही. लोक पर्याय शोधू लागले आता अनेक देश. जसा रशियाचा रुबल आहे. रशियाबरोबर व्यवहार करत असताना आपण रुबलमध्ये करतो. चायनाचा युआन आहे. चायनासुद्धा प्रयत्न करत आहे की युआनची किंमत वाढवावी, डॉलरची किंमत कमी करावी. परंतु सध्या अमेरिकेची चलती आहे आणि ते डॉलरचं भूत आपल्या बोकांडी बसलेलं आहे. मग ते भूत जर खाली उतरायचं असेल तर पंतप्रधानांनी दुसरं आव्हान केलेलं आहे, खाद्यतेल हे सुद्धा 10% याचा वापर कमी करावा. तसंही आरोग्याला जास्त खाद्यतेल हानिकारक असतं. कारण पाम तेल,
सोयाबीनचं तेल आपण बाहेरून आयात करतो. तसा आपला भारत देश कृषीप्रधान आहे. आपण सोयाबीनचं उत्पादन अजूनही वाढवू शकतो, परंतु शेतकऱ्याला त्याचा भाव भेटला पाहिजे. तिसरा विषय आहे डिझेल पेट्रोल, क्रूड ऑइल. डिझेल पेट्रोलचा वापर आपण जर मर्यादित ठेवला, पंतप्रधानांनी सांगितलं जे शहरी लोक आहेत त्यांनी मेट्रोचा वापर करा, सार्वजनिक वाहनाचा वापर करा, जिथं शक्य असेल तिथं कारमध्ये एकट्यानं न जाता सोबत घेऊन जाऊ. पुन्हा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढला पाहिजे. कारण सध्या खाडी देशामध्ये युद्ध चालू आहे. अमेरिका व इस्रायल इराणवर आक्रमण करत आहे, बॉम्ब टाकत आहे, क्षेपणास्त्र टाकत आहे. त्याच्यामुळं इराणनं होर्मुझची समुद्रधोणी अडवून धरली. जी खाडी आहे छोटीशी 25, 30, 35 किलोमीटरची, ती अडवून धरली आहे. इथून कुठल्याही जहाजाला प्रवेश नाही आहे. इकडून अमेरिकेने सुद्धा रस्ता अडवलेला आहे त्यांचा. त्याच्यामुळं जग प्रचंड अडचणीत आहे. तर आज देशाला स्वावलंबी होण्याची गरज आहे. जेवढा आपण परकीय माल कमीत कमीचा वापर करू, आपण डॉलर वाचवू, तेवढं आपल्या रुपयाची किंमत वाढेल. जर आपल्या रुपयाची किंमत कमी झाली तर आयात वस्तू आपल्याला जास्त पैसे देऊन आणाव्या लागतात. पर्यायानं महागाई वाढेल. म्हणून आज पंतप्रधानांनी जे सल्ले दिले आहे की इलेक्ट्रिक वाहनाचा, इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा आणि देशातल्या 15-20% लोकांनी जरी हे अंमलात आणलं, आणि निश्चितच पंतप्रधानांच्या हाकेला ओ देण्यासाठी लोक तयार आहे. आज करोडो लोक पंतप्रधानांच्या हाकेला प्रतिसाद देतील. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, ज्या राष्ट्रवादी विचाराच्या संघटना आहे, त्याचे जे कार्यकर्ते आहे, त्यांना देश हा सर्वप्रथम असतो. त्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच होईल, पण लगेच दिसणार नाही. त्याला काही दिवसाचा अवधी जाऊ द्यावा लागेल. आज पंतप्रधानांजवळ काही स्वार्थ नाही. ते जे सांगतायत हे सर्वांच्या भल्यासाठी सांगतायत. आणि 1 महिना 2 महिन्यापासून जवळजवळ 122 देशांनी या गोष्टीला सुरुवात केली आहे, या गोष्टीचा अवलंब केलेला आहे. चौथा विषय त्यांनी सांगितलेला आहे, वर्क फॉर होम. जसं लॉकडाऊनमध्ये आपण घरी बसून कार्यालयाचे कामं केले, तसेच आताही करायला पाहिजे. पुन्हा 5वी गोष्ट सांगितलेली आहे, बाहेर देशाचे अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसताना बाहेर देशामध्ये कोणी लग्न करण्यासाठी, कोणी काही कार्यक्रम करण्यासाठी जात असतात. हौस मौज मजा. आपल्या देशातही भरपूर स्थळं आहे. थंड हवेचे ठिकाणं आहे, बर्फाचे ठिकाणं आहे, उष्ण हवेचे ठिकाणं आहे, धबधबे आहे, समुद्रकिनारे आहे, बीच आहे. सगळं काही आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. विविधता आहे आपल्या देशामध्ये. अंदमान निकोबार या बेटावर जाऊन समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घेता येतो. गोव्याच्या बीचवर, कोकणच्या बीचवर, मुंबई, असे अनेक बीच आपल्या देशामध्ये आहे. हिमालयामध्ये थंड हवेचं ठिकाणं आहे, महाबळेश्वर आहे, अनेक ठिकाणं आहे. आणि इथं जर आपण प्रवास केला आपल्या देशामध्ये, तर आपल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो.
पुन्हा ज्या आपण मीटिंग घेत असतो प्रत्यक्ष जाऊन, तर गुगल मीट, झूम अशा ॲपचा वापर करून आपण मीटिंगा घेऊ शकतो. तसेच हे जे मंत्र्यांचे ताफे आहे, त्यांच्या ताफ्यातसुद्धा कपात केली पाहिजे. अनावश्यक गाड्या फिरल्या नाही पाहिजे. आणि जर या गोष्टीचा सर्वांनी अवलंब केला तर आपला देश नक्कीच सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी देशप्रेम ठेवून पंतप्रधानांनी जे सांगितलेले आहे त्या गोष्टी अंमलात आणा, हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे. आज एवढंच. जय. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलचे मराठी सांगितलं सभासद व्हा, कमेंट करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.